वा, आजचा दिवस चांगला जाणार. कसली दिसते ना ती. हो यार. ये काय तुझ्याकडे एखादा क्रीम आहे का रे जेवढा सुंदर दिसण्यासारखं? ये चल घरी जा. चल, मी काही हिच्याकडे बघत नाहीये. चल. अरे हो हो, जातो जातो. हा, अरे जा ना. अरे हो ना, जातो ना. माधुरी वहिनी कशाला आल्या? बाबू हा आत ये ना. कशाला? ते भाजून दे ना. चल नाही, लवकर लवकर ये. ते ही कशाला मध्ये ते काय कळत नाही. काय माधुरी ते काही काम होतं का? अगं नाही ग, सहजच आले मी तुझ्याशी बोलायला. झाली का मग? नाही चालत. तुमची झाली का मग? माझी झाली. शोभा वहिनी आतमध्ये काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही, तुझ्याशीच बोलायला आले. अगं खरं तर मला ना शोभा वहिनीशी जरा बोलायचं पण होतं. हा, माठ का ते आतमध्ये? हा. आओ, मी येते ना. आले मी. आओ, काय चाललंय? हा, कसले धंदे चालले? हा, धंदे कुठे काय? समीर बरोबर कसले इशारे चालू होते खाली? मी कुठे? मी भानुशी बोलत होते. ते भाऊजीच माझ्याकडे बघत होते. समीर आता त्याला सोडत नाही. तुम्ही कुठे निघालात? राहू दे ना. काय राहू दे? हा, काय राहू दे? माझ्या बायकोला इशारे करतोय तो. पण मी काय म्हणते, जाऊ दे ना आता. चल आज जा. चल आज जा. आज जा सांगितलं ना. आणि बोलवल्याशिवाय बाहेर यायचं नाही. सम्या, काय रे, काय हवंय तुला? तूच हवायस. आज जा. राहुल, मदन भाऊजी, समीर, अरे काय झालं? तुला मी माझा चांगला मित्र समजत होतो ना. अरे अरे
अरे, चला चला चला. हा? माझाच घात केलास, पाठीत खंजीर खुपसलास तू. काय कुठे चल, थांबा इथेच. अरे पण काय ते स्पष्ट बोल ना यार, काहीच कळत नाहीये. बघितलं, असं दाखवतोय तसं काहीच केलं नाही. अरे देवा. तू बघितलं नाही? अरे काय बघितलं? काय मग बघ ना. एक मिनिट समय थांब. ए बिल्डर, काय झालं ते नीट बोल, उगाच कोड्यात बोल नको. हा माधुरीकडे वाईट नजर टाकतोय. तुला लाज नाही वाटत? हा? लाज नाही वाटत? अरे मी तुझ्या बायकोकडे बघितलं कधी. सम्या खोटं बोल नका, मारीन तुला इथे. काय झालं काय ते तर सांगा. वहिनी हा इथे उभा राहून माधुरीला इशारे करतोय. समीर भाऊजी तुम्ही? समीर भाऊजी तुम्ही असं वागायला वाटलं नव्हतं. बापरे बापरे. नाही हो, खरंच मी असं काही केलं नाही. आई शपथ. म्हणजे माधुरी खोटं बोलते? अरे मी नाही. मदन 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 असं काय करू नको रे, असं काय करू नको तू. मोने तू बाजूला, तुला माहित नाही काय झालं ते. काय समीरला मी लहानपणापासून ओळखतो, तो असं करणार नाही, त्याचा स्वभाव नाहीये असा. पण मोने त्याने असंच केलंय. माधुरीकडे बघून असतो तुझे दात मदन ऐक मदन असं काही करू नको, ज्यांनी पुढे जाऊन तुला पश्चात्ताप होईल. नाही. तू बाजूला याला मी सोडून दे. नाही का रे, माधुरी वहिनींचा गैरसमज झाला असेल. ते ऐकत नाही ना, मग नका त्यांच्या मध्ये पडू तुम्ही. चला पण असं कसं याला सोडू, माझा बालपणीचा मित्र आहे, त्याला असं कसं मध्ये सोडू मी? मोने तू बाजूला. हे माझा आणि समीर मधलं मॅटर आहे. ए कोणी मध्ये पडायचं नाही. हे समीर आणि माझ्या मधलं मॅटर आहे. मदन मला एक सांग, अरे मारामारी हा एकच उपाय आहे का याच्यावरचा? असं काय करतोस तू? मोन्या, माझ्या बायकोकडे कोणी वाईट नजर टाकली ना तर त्याचे तगडे तोडीन. मदन ऐक माझा, ऐक मोन्या बाजूला. ऐक माझा मदन, तू मदन. मोन्या शेवटचं सांगतो बाजूला. मोन्या तुला मी सोडत नाही आता. मला अरे देवा. काय भाई होतोस? हा भाई होतोस तू? मी नाही भाई, मी काय अरे मी सांगितलं होतं ना तुला, नको त्या भानगडीत पडू म्हणून. मी नाही पडलो. अरे काय मी नाही पडलो? आता जे खाली वागलास ते काय केलंस मग? मी नाही केलं अरे खरं. काय मी नाही केलं? अख्ख्या चाळी समोर त्या मदन भाऊजींचा हात पकडला. अरे देवा, ते मदन भाऊजी केवढे आणि कशाला नको तिथे नाक खुपसायचं. मालक चांगलाच धडा शिकवला तुम्ही. काय धडा शिकवला? अरे त्या मदन भाऊजींनी तुला काही केलं तर? तो काय करणार? तो स्वतःच घाबरलाय. कसला घाबरलाय? मग तू का आता गँग काढतोस? मी गँग काढतोस का मला सांग? मोहन गँग? काय म्हणायचं तुला? भानू, त्याला म्हणूया आपण मोहन भाई म्हणू. मोहन भाई. मी कशी गँग काढीन? ऐक शोभा, मी चुकून मध्ये पडलो, पण काय आपल्या चाळीतलीच माणसं आहेत की नाही, त्यांनी एकमेकांशी कशाला भांडायचं? आणि तसा समीर चांगला आहे का? मी लहानपणापासून ओळखतो त्याला. तो का त्या माधुरी वहिनींकडे वाकड्या नजरेने बघेल? सांग आता ते पण मीच सांगू का? बघ
सांगितलंस तर बरं. अरे देवा, थोबाड बंद कर तुझं मोहन्या. पटेल ते बोलतोस मूर्खासारखा. सगळे पुरुष ना इथून तिथून सारखेच. अगं काय बोलते तू? मी काय ए तुला काय झालं दात काढायला? मजा येते तुला? नाही मालकाने ना ते एकदम भारी केलं पिक्चर मधला हिरो सारखं ते काय असा हात पकडला ना एकदम भारी मालक मस्त. हा पिक्चर नाहीये ना. नाहीये ना पिक्चर नाहीये ना, मग का वागलास का? कुठून आली रे ताकद एवढी तुझ्या हातात? हा कुठून आली? शोभा घाबरू नको. काय माहित नाही कुठून कसं झालं काय ते. मी काय मुद्दामून नाही केलं. ते कसं झालं तेच मला कळत नाहीये. मी काय करू? ते प्रदर्शन करतोय हा. बापरे, त्या मदन भाऊजींचा हात फ्रॅक्चर झाला नाही म्हणजे मिळवलं. बापरे, काय नको आता नको. आहो तुम्ही हसू नका हो, मदना. नीट ठेवा हो. हळू. करायला गेलेले एक आणि झालं भलतच. रोज एवढा व्यायाम करतो, उपयोग काय हो त्याचा? ही बॉडी काय फक्त दाखवायलाच कमवलीये? काही आहे की नुसतीच हवा? शी, काही उपयोग नाही. त्या मोहन भाऊजींसमोर हल्लात तुम्ही. मला अख्ख्या चाळीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही. मारायटीत गेला होता त्या समीर भाऊजींना अद्दल घडवायला. वाटलं कमीत कमी त्यांचं तरी थोबाड सुजवून याल, पण नाही. त्यावेळी तो मोहन्यामध्ये आला नसता ना, त्या समीरची हाडच मोडून टाकली असती मी. मोहन भाऊजींसमोर हार मानलीत तुम्ही? मोहन भाऊजी अगं गप ना आता. अगं मोन्या मोन्या तुझं काय खरं नाही. मला वाटतं ना तू जरा जास्तच हात जोरात पकडलास. मी काय म्हणतो शोभा, शोभा मी माफी मागून येऊ. मदनची माफी. आता आता काय होणार आहे? आता जर बाहेर गेलास ना तर ती मदन भाऊजी तुझं काय करतील आणि काय नाही. आता काय करू काय मी? ते पण मीच सांगू का? नाही, कशाला कशाला हात पकडायचा एवढ्या जोरात? पण मला कळलंच नाही. गप्पा बस. बस तिथे बस शांतपणे. मदन भाऊजींचा राग कमी झाला ना मग जाऊ. मदन 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 तू थांब लप लप मी बघते. समीर भाऊजी तुम्ही? अहो वहिनी, मोहन. मी मोहनला थँक्यू बोलायला आलो. अरे आज तू होता म्हणून मी वाचलो, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. थँक्यू थँक्यू म्हणायची काही गरज नाही रे. समीर भाऊजी पण आज हे होते म्हणून प्रत्येक वेळेला येणार आहेत का तुम्हाला वाचवायला? शी, पण आज जे तुम्ही केलं ना ते चांगलं नाही केलं. वहिनी अहो मी काही नाही केलं. खरंच मी माधुरी वहिनीकडे बघत नव्हतो. मी तर भानू. काय जाऊ द्या हो. पण वहिनी मी माझ्या बिझनेसची शपथ घेऊन सांगतो, मी माधुरी वहिनीकडे बघत नव्हतो. बरं बरं ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं ठरवलंय? मोहन मोहन तूच मला आता वाचवू शकतो. अरे तो मदन आहे ना डोक्याने वेडा आहे. अरे एकदा त्याने ठरवलं ना बदला घेणार म्हणजे तो घेणार. अरे देवा. मोहन तू त्याचा हात पकडला होतास, तुझा पण बदला घेणार तो. तू मला थँक्यू म्हणायला आलायस का घाबरवायला आलायस? मालक तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. ए झाशीची राणी, तू काय करणार आहेस? तुम्हाला ठाव नाही मी काय काय करू शकते ते. नाही नको, मी बघतो. तुम्ही काही करू नका. पण मोहन तुला काय झालं होतं मगाशी? तू कसं काय त्याला थांबवलंस? अरे एवढी ताकद कशी आली तुझ्यात?
मानला मोन्याला. एवढी ताकद मदनला थांबवलं म्हणजे. हो ना, कमालच झाली. सगळे बघितलं ना कसे आवासून बघत होते. नुसता धूर केलाय, नुसता धूर. मला तर वाटलं मदन भाऊजींचा हातच तुटेल की काय आता. पण सोपी गोष्ट नाही. मदन सारख्या माणसाला वाकवणं सोपी गोष्ट नाही. हा, पण तुला काय वाटतं, समीर भाऊजी खरंच असे वागले असतील का? नाही, मला वाटत. म्हणजे मला माहिती आहे समय हाय बिन लग्नाचा. हा, पण चाळीतल्या कुठल्याच बाईकडे तो असं वाकड्या नजरेने बघणार. एक सोडली तर लोणचं घे ना. लोणचं नाही घेतलं आज. विसरली मी. दे. पण मदन भाऊजींचं चुकलंच बघ. नाही आता आपण 40 सगळे एवढे एकत्र राहतो, सणवार साजरे करतो. हा, ते हात नव्हता उचलायला पाहिजे. मला नाही पटलं. मला पटलंय. तुझं बोलणं पटलंय. तर तो मदनच चुकलाय. मग तू का नाही त्यांच्या दोघांच्या मध्ये पडला? तू पडून दिलं तर ना. पण बरं झालं तू अडवलं. त्या मदनची एक फाईट लागली असती ना मला, तर माझा दूर निघाला असता. केवढा आहे तो आडदांड. आणि तो मोहन कशाला गेला मध्ये काय माहिती. बाबू, हा राहुल, मला सांग, तू पण असा बघत असतो का कोणाकडे पण? तू काय येडी आहे का अंजू? काय पण बोलते. मी कशाला बघू कोणाकडे? माझी आहे ना घरात चवळीची शेंग. तुझी चवळीचे शे घेतो का? नको, ती तिकट झाली. नाही नाही नाही, पूर्ण खायचं हे बघ. पूर्ण खायचं, हे पूर्ण खायचं. तू घेतीस मला वाट ना. घे ना. बरं, तू खरंच नाही बघत ना कोणाकडं? आता हात भरलाय म्हणून. नाही तर तुझी शपथ. शपथ तुझी. माझी शपथ. मला नाही असं वर. माझी शपथ घेतोय. तू काय एवढ्या लवकर वर जाणार आहे का? हळूहळू जाशील ना. राहुल गप बस. जेव गप. काय म्हणते? मोहन, मला माहिती आहे काही झालं तरी तू माझी साथ सोडणार नाहीस. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे तू कशाला हात जोडतो? खरं तर मी हात जोडले पाहिजे. मोहन, तू माझ्या बरोबर राहा. तू बरोबर असलास ना, त्या येड्या डोक्याच्या मदनशी भांड्याला बळ मिळेल मला. मी खरंच हात जोडून तुझी माफी मागतो. खाली काय झालं ते मला कळलं नाही. मदन, मला क्षमा. अरे समीर, समीर. तरी तो समीर समोर आहे, मदन मागे आहे. मोहन. अच्छा, म्हणजे तुझी फूस आहे याला. मोन्या, आज तू जे काही वागलायस ना, त्याची खूप मोठी किंमत तुला मोजावी लागणार आहे बघ. सोडणार नाही तुला, सोडणार नाही. मदन, ऐकून घे माझं थोडं. मला काही आहे, काही कायचं नाहीये. अहो भाऊजी, मी माफी मागते तुमची. माफ करावं यांना. तू कशाला माफी मागते? तुम्ही गप्प बसाव आणि घरी चला आधी. अरे घरी चला म्हणते ना मी. हा, माझं नशीब थोर म्हणून जीवावर बेतणार हातावर बेतले. चला आता तुम्ही. सोड. मोन्या, तू गेला आता. कुठे गेलो मी? तुझ्या घरात आहे म्हणून. उद्या चौकात भेट 11 वाजता. बघतो तुला. ए, माझ्या नवऱ्याला धमकी? मालकाला धमकी? हा, आओ, थांबा. आओ, हो, धमकी. भेट 11 वाजता. चौकात भेट आणि दाखव तुझी ताकद. हा, घेतलं चॅलेंज. मालक कोणाला बी घाबरत नाही. हा, घेतलं चॅलेंज. असेल अवकात तर भेट चौकात. चल. चॅलेंज देतायत. नाही तर काय? चॅलेंज दिलं कोणाला, घेतलं कोणी? मालक तुम्ही घाबरू. मालक, मोहन, पाणी आण, पाणी आण. काय झालं? मोहन, बाबू, ए, पाणी आण. मोहन.